क्रांतिज्योतीची गाथा. अभिमानाने झुकतो त्यांच्या चरणी माझा माथा. त्यांच्यासारख्याच कर्तबगार होऊ दे भारतातील प्रत्येक माता. भारतीय संस्कृतीत यत्र नारीस्य पूजते रमते तत्र देविता. म्हणजेच जिथे स्त्रीचा आदर केला जातो तेथेच देवता रमतात. भारताची प्राचीन आर्य संस्कृती स्त्री सत्तावादी होती. राज्यकारभाराची सूत्रे स्त्रियांच्या हातात होती. वैदिक काळापासून स्त्रियांना मानाचे स्थान होते. म्हणूनच मला देखील आवडेल गार्गी आणि मैत्रेयी यांसारख्या वेदशास्त्रात पारंगत होऊन सभामंडप गाजवायला, मंदोदरी होऊन चुकीच्या गोष्टींना परखडपणे विरोध करायला, शकुंतलेसारखं धीट होऊन माझे अधिकार मागायला, अंबालिका होऊन स्वतःवर झालेल्या अन्यायाची परतफेड करायला, मनूसारखं रणांगणात लढायला, तारा होऊन स्वतःच्या राज्याचे रक्षण करायला. होय, आम्ही भारतीय नारी, समजू नका आम्हाला अबला. वेद काळापासून आम्ही आहोत सबला. आमच्या कीर्तीचे पोवाडे जगभर गायले जाणार. परकीय आक्रमणे सुरू झाली आणि समाजात स्त्रीचं चित्र बदललं. चूल आणि मूल हे तिचं जग झालं. पण त्यानंतर रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, झलकारी अशा अनेक महिलांनी स्त्रियांच्या अधिकारासाठी आपले आयुष्य चंदनापरी झिजवले. हे त्यांचे सामाजिक विकासातील योगदान अतिशय मोलाचे आहे. नको बनू सीता तू त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील. नको बनू द्रौपदी त्या पांडवाची, लोक तुला वेशा म्हणतील. अगं तू हो जिजाऊ, अगं तू हो त्या शिवबाची आई, लोक तुला राजमाता राष्ट्रमाता म्हणतील. तू हो सावित्री त्या ज्योतिबांची, लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील. होय, एकीकडे स्त्रियांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. अशा वेळी पदर खोचून पुढे आली ती जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे देखणे स्वप्न घेऊन खऱ्या अर्थाने समाजाला स्वाभिमानी आणि सक्षम बनवले. अंगावर शेण, माती, दगड, चिखल झेलली, पण हातातली पाटी पुस्तक मात्र सावरली. काय सांगू तिची ख्याती, काय सांगू तिची ख्याती. तूच आम्हा सर्वांची आदर्श ठरली. तूच सावित्रीबाई, तूच सावित्रीबाई. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या या ज्ञान ज्योतीला माझे त्रिवार वंदन. नारी तुम सृजा हो, नारी तुम श्रद्धा हो, नारी तुम एक अगार शक्ती हो. बाळासाठी रायगडाचा कडा उतरणारी हिरकणी देखील आपल्याला बरेच काही शिकवून जाते. छोट्या छोट्या प्रसंगातून जीवनाचा मूल्य परिचय देणारी श्यामची आई देखील मला विलक्षण वाटते. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. बहिणाबाई चौधरी यांच्या या कवितेतून जगण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास मिळतो. इन्फोसिस कंपनीच्या निर्मात्या सुधा मूर्ती या एक उत्तम लेखिका, समाजसेविका, प्राध्यापिका या भूमिका बजावत एक वेगळेच नवचैतन्य देऊन जातात. सर्वात जास्त लोकशाही असणाऱ्या भारताचे नेतृत्व करणाऱ्या इंदिरा गांधी, भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊन त्या पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या प्रतिभाताई पाटील, हजारो अनाथांची माय अहिल्याताई होळकर, हजारो अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे देखील सामाजिक विकासातील योगदान अतिशय मोलाचे आहे. कोमल है तू कमजोर नहीं, कोमल है तू कमजोर नहीं, शक्ति का नाम ही नारी है. अगदी कुटुंबापासून तर कलेक्टर पर्यंत, सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत, कवयित्रीपासून अभिनेत्रीपर्यंत, शास्त्रज्ञापासून फायर ब्रिगेड पर्यंत समाजात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. कायद्याचे सूत्र हाती घेतलेल्या किरण बेदी, क्रीडा क्षेत्रातील पीटी उषा, सायना नेहवाल, कॅप्टन वर्तिका जोशी, लक्ष्मी अगरवाल यांनी देखील स्वतःची सबलता सिद्ध केली आहे. आधुनिक युगाच्या आम्ही नारी ग, विज्ञानाची कास धरवणी ग, सफर अंतराळाचा करीतो ग. आकाशाला गवसणी घालणाऱ्या कल्पना चावला यांनी देखील आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यशाची अनेक शिखरे गाठली. मुलगी, आई, बहीण, आजी तर कधी कुटुंब प्रमुख म्हणून कोणत्याही परिस्थितीला न जुमानता कधी संघर्ष तर कधी समन्वय करीत आज प्रत्येक स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. अशा किती महिला सांगू ज्यांनी कुटुंब विकासासोबत समाज विकास केला आणि आपल्या समोर एक आदर्श ठेवला. अगदी माझ्या आईचे सांगायचे झाले तर घराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून नाणेघाट सारख्या ठिकाणी ती ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. आणि आजची आधुनिक हिरकणी म्हटलं तरी चालेल अशा 65 वर्षाच्या आजी लता भगवानकर यांनी देखील आपल्या नवऱ्याला आजारातून बरे करण्यासाठी जिद्द व चिकाटीच्या जोरावर
बारामती मॅरेथॉन खेळून आपल्या समोर एक आदर्श ठेवला. शेवटी इथे उपस्थित सर्व महिलांसाठी मी म्हणेल, जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू, जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू, जन्म देऊन कित्येक नाते निर्मितेस तू, घर आणि करिअर तारेवरची कसरत करतेस तू, 21व्या शतकातील सुपर वुमन तू. अशा या नारीचा आदर करायला शिका, भ्रमात राहू नका, तसे वागायला शिका. एक ना एक दिवस असा येईल, येणाऱ्या प्रत्येक युगात स्त्रीचंच नाव निघेल, स्त्रीचंच नाव निघेल. मला आज माझ्या कॉलेजमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल आमचे प्रिन्सिपल सर, सर्व शिक्षक, गायकवाड मॅडम यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद.